वरवडी येथील राजे नागरी सहकारी पतसंस्थेची दुसरी वार्षिक सर्वसाधारण सभा सिल्वर पार्क सोसायटीच्या सभागृहात पार पडली। संस्थेचे संस्थापक जुबेर असलम शेख अध्यक्षस्थानी होते। नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, युवा नेते सूरज वाजगे, माजी उपसरपंच ज्योती संते, अर्थसंपदा पतसंस्थेचे अध्यक्ष रमेश मेहत्रे, नारायणगावचे ग्रामपंचायत सदस्य जुबेर आतार, ग्राहक कल्याणचे केडी सरवदे, माजी जिल्हा परिषद सदस्य बबन काळे, सोसायटीचे माजी चेअरमन चंद्रकांत बनकर आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। जिल्हा परिषद शाळा वारुवाडी व ठाकरवाडी येथील यशस्वी विद्यार्थ्यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य देऊन सत्कार करण्यात आला। पतसंस्थेचे 1200हून अधिक सभासद असून ठेवी 2 कोटी रुपयांच्या पुढे गेल्या आहेत। काटकसरीने कारभार केल्यामुळे संस्था पहिल्याच वर्षी नफ्यात आली आहे। संस्थेचे अध्यक्ष जुबेर शेख, उपाध्यक्ष योगेश गायकवाड, सचिव जितेंद्र अडसरे, संचालक नवनाथ पोकळे, विशाल गोरडे, पंकज भालेराव, निलेश रसाळ, सुशील सोनवणे, सकलेन आत्तार, विक्रांत मेहेर, संजय रामदास वारुळे, सीमा आवटी, शैला वाव्हळ, सत्यवान थोरात, व्यवस्थापक प्रियंका रासकर, कर्मचारी गौरी बेनके, प्रांजल राजगुरू, स्वप्नील भुजबळ, वैशाली भुजबळ, वैशाली महाले आदींनी सभा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले। खरं तर हेच छत्रपती शिवाजी महाराज या जन्मभूमीला मिळालेले संस्कार आहे आणि हेच खरे विचार आहे की एका मुस्लिम समाजाच्या मावळ्यात आणि त्या संस्काराने आणि त्याच विचाराने खरं तर जुबेर भाईंचं वाटचाल सुरू आहे। त्याबद्दल आम्हाला भरपूर अभिमान वाटतो आणि त्या ठिकाणी येत असताना खरं तर अनेक सभासदांनी या संस्थेवर ठेवलेला जो विश्वास आहे, मला या गोष्टीचा फार अभिमान वाटतो की जुबेर भाईने आदरणीय सर 2 वर्षात ही 2.25 कोटीपर्यंत गेलेली संस्था आहे। आज सगळे आपले वंचित बहुजन समाजातील घटक खरं तर ज्या वेळेस त्यांना आर्थिक उन्नतीसाठी जेवढेच गरज लागते ना तेवढेच त्यांना एकच नाव आठवतं, ते म्हणजे राजे नागरी पतसंस्था आणि आमच्या जुबेर भाईंचं। जुबेर भाई हा तळागाळातील कार्यकर्ता आहे। जुबेर भाईने प्रत्येकाच्या दुःख आणि वेदना पाहिलाय। आज बिचाराच्या हात त्याचा खरं तर फ्रॅक्चर आहे, परंतु त्याची जी तळमळणी जी पाहिली की समाजासाठी असेल, प्रत्येक त्या ठिकाणी वंचित घटकासाठी असेल, नक्कीच जुबेरभाई सारखा सहकारी मित्र आम्हाला लाभला याचा मला खरोखर अभिमान वाटतो। आज खरं तर या ठिकाणी लहान लेकरांचा सत्कार ठेवलाय फक्त ठाकरवाडीचे सर, ठाकरवाडी आणि मारवाडी। मला मी पहिल्यांदाच पाहतो एखाद्या बँकेच्या मिटिंगला, एखाद्या संस्थेच्या मिटिंगला विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी येणं आणि त्यांचा गुंतवणूक करणं, मला वाटतं हे सगळ्या जुबेरभाईंनी संचालकांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या, कारण लहान लेकरांच्या ठिकाणी गुंतवणूक होती। या ठिकाणी ज्यांची आपल्याला प्रमुख उपस्थिती लाभली ते आपले पोलीस स्टेशनचे अधिकारी आदरणीय शेलारजी साहेब। आता जुबेरभाईंनी योग्य व्यक्तिमत्वाला या ठिकाणी निमंत्रित केलं। त्याचं कारण असं, ज्यावेळेस आम्ही पाहतोय की आदरणीय शेलार साहेबांचं नारायणगावमध्ये जे आगमन झाले आवेगाव, आता तर असं वाटतं शेलार साहेब याला नारायणगाव वारवाडीचे रहिवासीच झाले आणि आम्हाला पण त्यांना विनंती असेल, साहेब उद्या जरी तुम्ही प्रमोशन जरी झालं, उद्या तुम्ही मोठे अधिकारी होणार आम्हाला माहिती आहे, परंतु नारायणगाव आणि वारवाडीला कधी विसरणार नाही। मला माहिती आहे साहेबांचे जे ऋणानुबंध आपल्यासाठी लाभले, खरोखर जी माणुसकीची जपली आणि साहेब आल्यानंतर आपला जो परिसर जो सुरक्षित राहिला ना, तुम्ही ऑब्झर्व करा, चोऱ्या दरोड्याचं प्रमाण कमी झाले। हा माणूस रात्रंदिवस नारायणगाव आणि परिसरासाठी जो झटत आहे। आपण पाहतोय की नारायणगाव पोलीस स्टेशनचं बदललेलं रूप, आज नवीन झालेली इमारत, रविभाऊ, आजी माजी लोकप्रतिनिधींचं नक्कीच योगदान आहे, सरकारचं पण योगदान आहे, पण त्याच्या मागं शेलार साहेबांचा फार मोठा हात आहे, जो त्यांनी जो पाठपुरावा केला। आणि आता आम्ही असं वाटतं पोलीस स्टेशनला गेल्यावर, म्हणजे मला नाही आरोपीला पण वाटतं इथं 2 दिवस मुक्काम करावं, कारण इतकी सुंदर इमारत, पण फक्त इमारत बांधून साहेब थांबले नाही, तिथं आपण पाहतो जो त्यांनी मेंटेनन्स स्वतः साहेबची स्वच्छता राखतात ना, म्हणून असं कुठला पोलीस स्टेशनचा अधिकारी करत नाही। या ठिकाणी आपण खरं तर हा जो कार्यक्रम वार्षिक सर्वसाधारण बैठक जी आयोजित केली, मी या सगळ्या खरं तर सभासदांना शुभेच्छा देत असताना आपण एका चांगल्या व्यक्तिमत्वावर, चांगल्या संस्थेवर विश्वास ठेवला, याबद्दल सभासदांचे मनापासून धन्यवाद देतो। या ठिकाणी आम्हाला आदरणीय थोरात सरांनी खरं तर बोलायची संधी दिली, याबद्दल मी आदरणीय थोरात सर आणि संचालकाचे मनापासून धन्यवाद देतो। पुन्हा एकदा या ठिकाणी सर्व मान्यवर आमचे जुबेर भाई शेख यांच्या पुढील वाटचालीसाठी मी मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना खरं तर राजे नागरी संस्थेची ही जी
प्रगतीची जी वाटचाल आहे, खरं तर त्यांचा स्लोगनच आहे एक हात मदतीचा. पण एखाद्या पतसंस्थेला पण असं वाटतं की आपण मदत करावी मदतीच्या भावनेने. खरं तर जुबेरबाईने पण ते स्लोगन दिले एक हात मदतीचा. कुठेही जा जुबेरबाई तिथं आहेच. मगाशी त्याचा सरांनी उल्लेख केला. मी आपल्या गावातील आमचे जुबेरबाई शेख असो किंवा जुबेरबाई आधार असो, ही सगळी सामाजिक सलोखा राखणारी मंडळी. आणि ज्यावेळेस आदरणीय शेलार साहेब या ठिकाणी कार्यरत आहेत, त्यांना माहिती आज नवरात्रीचा बंदोबस्त चालू आहे. प्रत्येक कार्यक्रम असो, हिंदू असो मुस्लिम असो कुठल्याही समाजाचा कार्यक्रम असो, ही सामाजिक सलोखा राखणारी मंडळी. कारण हे आपल्या भारत देशाचे नागरिक आहे, हे आपल्या शिवजन्मभूमीचे नागरिक आहे. आणि हे छत्रपती शिवाजी महाराजांचे संस्कार आपण यापुढील काळात जपूया. धन्यवाद. जय जय महाराष्ट्र.